गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 1. अभिनंदन. अभिनंदन. गलतियाच्या मंडळ्यास मनुष्यापासून नव्हे, मनुष्यांच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो परमेश्वर पिता याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, त्या मजकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधुजनाकडून परमेश्वर पिता व आपल्या परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. गलतीकरांनी पौलाची केलेली निराशा. गलतीकरांनी पौलाची केलेली निराशा. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले, त्याचपासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागला आहात. ती दुसरी नाही, तरी पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगू, किंवा स्वर्गातून स्वर्गदूत येऊन सांगो, तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्यांची अगर परमेश्वराची मनधरणी करावयास पाहतो काय? मी मनुष्यास संतुष्ट करावयास पाहतो काय? मी अजून मनुष्यास संतुष्ट करावयास पाहिले असते तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. मनुष्यापासून नव्हे तर ख्रिस्तापासून आपणास सुवार्ता प्राप्त झाली असे पौल सांगतो. मनुष्यांपासून नव्हे तर ख्रिस्तापासून आपणास सुवार्ता प्राप्त झाली असे पौल सांगतो. बंधुजन हो, मी तुम्हास कळवितो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यांच्या व्यवहाराप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यांपासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवली नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी परमेश्वराच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करीत असे व तिचा नाश करीत असे. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे स्वजातीतील माझ्या वयाच्या पुष्कळ लोकांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला मी विदेशी लोकांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून आपल्या पुत्राच्या ठायी प्रगट करावे, हे जेव्हा बरे वाटले तेव्हाच मानवांना न विचारता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमास वर न जाता मी अरबस्तानात निघून गेलो व दिमिश्कास फिरून परत आलो. मग 3 वर्षानंतर केफाला भेटावयास यरुशलेमास वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रभूचा बंधू याकोब याच्या वाचून प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. तर पहा, जे मी तुम्हास लिहितो ते खोटे लिहित नाही, हे मी परमेश्वरासमक्ष सांगतो. मग सुरिया व किलकिया या प्रांतात मी आलो, तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळास माझी तोंडओळख नव्हती. त्यांनी एवढे मात्र ऐकले होते की पूर्वी छळ करणारा हा अगोदर ज्या विश्वासाचा नाश करीत होता त्याची तो आता घोषणा करीत आहे. तेव्हा त्यांनी मजवरून परमेश्वराचे गौरव केले. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास पत्र अध्याय 2 मराठी. गलतीकरास पत्र अध्याय 2. गलतीकरास पत्र अध्याय 2. पौलाच्या कामगिरीचा अर्थ यरुशलेमकरांच्या लक्षात येतो.
पौलाच्या कामगिरीचा अर्थ यरुशलेमकरांच्या लक्षात येतो. नंतर 14 वर्षांनी मी बर्नबासह तितालाही बरोबर घेऊन यरुशलेमास पुन्हा वर गेलो. ते मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे गेलो. जी सुवार्ता मी विदेशी लोकात गाजवित असतो ती मी त्यास निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यास एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे झाले असते. तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेलनी असतानाही त्याला देखील सुनता करून घेणे भाग पडले नाही. या गोष्टीला चोरून आत आणलेले खोटे बंधू कारण झाले. ते आम्हास दासपणात घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळीक ती हिरावून घेऊन चोरून आत आले होते. त्यास आम्ही घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही, यासाठी की सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ असावे. जे कोणी प्रतिष्ठित असे मानले जात होते ते कसेही असले तरी त्यांचे मला काही नाही. परमेश्वर मनुष्यांच्या तोंडाकडे पाहत नाही. असे जे प्रतिष्ठित होते त्यांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही, तर उलट जसे सुनता झालेल्या लोकास सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राला सोपवले आहे, तसे सुनता न केलेल्या लोकास सुवार्ता सांगण्याचे काम मला सोपवले आहे. असे पाहून का तर ज्याने पेत्राला सुनता केलेल्या लोकात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली, त्याने मलाही विदेशी लोकात शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले आहेत, त्यांनी मला व बर्नबाला आपण परमेश्वराच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शविण्याकरता उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, यासाठी की आम्ही विदेशांकडे व त्यांनी सुनता केलेल्या लोकांकडे जावे. तरी आम्ही गरिबांची आठवण करावी असे ठरले, आणि तेच करावयास मी स्वतः उत्कंठित होतो. पेत्रांचा निषेध. पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी ठरल्यामुळे मी त्याला तोंडोतोंड आडवा आलो, कारण याकोबापासून कित्येक जण येण्यापूर्वी तो विदेशी लोकांच्या पंक्तीत जेवत असे, आणि ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकास भिवून माघार घेऊन वेगळा राहिला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले. ते असे की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने ओढला गेला, परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असता विदेशी लोकांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस. तर विदेशी लोकांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्याचवर जुलूम करतोस हे कसे? नियमशास्त्राला आलेले अपयश. आम्ही जातीचे यहुदी आहो, पापिष्ट विदेशी लोकातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. अशा समजुतीने आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कर्मांनी ठरू नये. कारण नियमशास्त्रातील कर्मांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरावयाचा नाही. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो, तर ख्रिस्त पापाचा पुरस्कर्ता आहे काय? असे अगदी नाही. कारण जे मी पाडून टाकले ते जर फिरून बांधतो तर मी उल्लंघनारा आहे असे सिद्ध करतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी परमेश्वराकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे, आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते विश्वासाने आहे, ज्या परमेश्वराच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकर्ता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. मी परमेश्वराची कृपा व्यर्थ करत नाही. कारण जर नीतिमत्व
नियमशास्त्राने आहे, तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक झाले. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3. मनुष्याचा स्वीकार विश्वासामुळे परमेश्वर करील, नियमशास्त्रामुळे नाही. मनुष्याचा स्वीकार विश्वासामुळे परमेश्वर करील, नियमशास्त्रामुळे नाही. अहो निर्बुद्धी गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवले होते, त्या तुम्हास कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला? इतकेच तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके निर्बुद्धी आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण होता काय? तुम्ही इतकी दुःखे सोशिली ती व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करतो? अब्राहमाची गोष्ट घ्या. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. परमेश्वर विदेशी लोकास विश्वासाने नीतिमान ठरविणार. ह्या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाच्या अधीन आहेत, असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे परमेश्वरापुढे कोणी नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कर्मे आचरितो तो त्यांच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा आहे की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळाले. बंधुजन, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. मनुष्याने देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा वाढवित नाही. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती वचने सांगितली होती. संतानाला असे पुष्कळ जनासंबंधाने म्हटलेले नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हटले आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की 430 वर्षानंतर झालेले नियमशास्त्र परमेश्वराने आगाऊच कायम केलेल्या कराराला रद्द करून वचन व्यर्थ करीत नाही. कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर वचनाने होत नाही, पण परमेश्वराने ते अब्राहमाला वचनाद्वारे दिले. नियमशास्त्राचा हेतू. तर मग नियमशास्त्राचे काय? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघन ठरविण्याकरता लावून दिले होते. ते मध्यस्थाच्या हस्ते स्वर्गदूतांच्या द्वारे नेमून दिले होते. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि परमेश्वर तर एकच आहे. तर मग नियमशास्त्र परमेश्वराच्या वचनाविरुद्ध आहे काय? असे न हो, कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र दिले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने झाले असते. तरी धर्मशास्त्राने सर्वांस पापाच्या अधीन करून त्याच्या कोंडीत टाकले आहे. ह्यात उद्देश हा आहे की जे विश्वास ठेवतात त्यास येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे वचन ते मिळावे. ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपल्याला कोंडीत टाकले होते आणि आपल्याला नियमशास्त्राच्या अधीन असे रखवालीत ठेवले होते. आपण विश्वासाने
नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. विश्वासाचा परिणाम. आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाधीन नाही. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व परमेश्वराचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण तुम्ही सर्व येशूमध्ये एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहमाचे संतान आणि वचनाद्वारे वारीस आहात. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 4. ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे परमेश्वर पुत्रत्वाची प्राप्ती. ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे परमेश्वर पुत्रत्वाची प्राप्ती. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वाचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही. बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन राहावयाचे असते. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राच्या अधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात, यास्तव परमेश्वराने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर परमेश्वराद्वारे वारीसही आहेस. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. तथापि तुम्ही पूर्वी परमेश्वराला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः परमेश्वर नाहीत त्याचे दास होता. पण आता तुम्ही परमेश्वराला ओळखता. वास्तविक पाहता परमेश्वराने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे दास पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? दिवस, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, म्हणून मला तुमची काळजी वाटते. बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही झालो होतो. तुम्ही माझा काही अन्याय केला नाही. तुम्हाला ठाऊक आहे की पहिल्याने तुम्हास सुवार्ता सांगण्यात आली ती माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थामुळे सांगण्यात आली, आणि तुम्हाला तस्ती होण्यासारखे माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अगर कंटाळा केला नाही, तर परमेश्वराच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा माझा स्वीकार केला. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की सध्या असते तर तुम्ही आपले डोळे उपटून काढून मला दिले असते. तर मग तुम्हाबरोबर खरे बोलतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? ते तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे. तर तुम्ही त्यास मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हास वेगळे ठेवू पाहतात. तुमच्या संबंधाने योग्य बाबतीत सदा सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच केवळ व्हावे असे नाही. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत.
मी आता तुम्हाजवळ असावे व आपली वाणी बदलावी अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाविषयी मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहामाला 2 पुत्र होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून. तरी दासीपासून झालेला दैहिक रीतीने आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनाद्वारे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांतरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार आहेत. एक तर सिनाय डोंगरावरून केलेला, तो दासास जन्म देणारा म्हणजे हागार आहे. हागार अरबस्थानातील सिनाय डोंगर आहे आणि ती हल्लीच्या येरुशलेमाच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळासुद्धा दास्यात आहे. वरील येरुशलेम स्वतंत्र आहे, ती आपली माता आहे. शास्त्रलेख असा आहे, मूल होत नसलेल्या वंधे आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाहीत, ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे आपण वचनाची संतती आहो. जुन्या करारातले एक उदाहरण. त्यावेळेस देहरित्या जन्मलेल्या इस्माने आध्यात्मिकरित्या जन्मलेल्या इस्माचा छळ केला, तसा आताही होत आहे. धर्मशास्त्र काय म्हणते? दासी व तिचा पुत्र यास बाहेर घालीव, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. यास्तव बंधुजन हो, आपण दासीची संतती नाही तर स्वतंत्र स्त्रीची आहो. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास पत्र अध्याय 5 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 5. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 5. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, यावर स्थिर रहा. दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. सत्य सुवार्ता व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार? सत्य सुवार्ता व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार? पहा, मी पौल तुम्हास सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी पुन्हा निश्चित अर्थाने सांगतो की तो सर्व नियमशास्त्र आचारावयास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणार आहात, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. आम्ही आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. तुम्ही चांगले धावत होता, तर सत्याला मान्य होऊ नये असा तुम्हास कोणी अडथळा केला? ही मनोधारणा तुम्हास ज्याने पाचारण केले त्याची नाही. थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला व्यापून टाकते. मला प्रभूमध्ये तुमचा असा भरोसा आहे की तुम्ही दुसरे मत धरणार नाही. तुम्हास घोटाळ्यात पाडणारा कोणीही असो तो दंड भोगील. बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत आहे, तर मग माझा छळ का होतो? अशाने वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. स्वातंत्र्याचे पालन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. स्वातंत्र्याचे पालन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. स्वातंत्र्याचे नियमन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. कारण
जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकवचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकता, तर परस्पराच्या हातून एकमेकाचा क्षय होऊ नये म्हणून जपा. पवित्र आत्म्याने केलेले मार्गदर्शन. पवित्र आत्म्याने केलेले मार्गदर्शन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हास सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो, की अशी कर्मे करणाऱ्यांना परमेश्वराच्या राज्यात वतन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना यासुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडवू नये व एकमेकाचा हेवा करू नये. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6. व्यवहारिक उपदेश. व्यवहारिक उपदेश. बंधुजन हो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतःला सांभाळ. एकमेकाची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे. वचनाचे शिक्षण घेणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोष्टीत एकमेकाचे भागीदार होत. फसू नका. परमेश्वराचा उपहास व्हावयाचा नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. योग्य ते करावयास आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासू बंधूंचे बरे करावे. समाप्ती. समाप्ती. पहा, मी स्वहस्ते केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हास लिहिले आहे. दैहिक गोष्टींचा डौल मिरवण्यास जितके लोक पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुनता करून घेण्यास लावितात. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुम्हावर देहदृष्ट्या आढ्यता मिळवण्याकरता तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो.
त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळवलेला आहे. सुनता ही काही नाही व बेसुनता ही काही नाही, तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. जितके ह्या वचनाने वागतील तितक्यावर व परमेश्वराच्या इस्रायलावर शांती व दया असो. यापुढे कोणी मला त्रास न देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासह असो. आमेन.